चला आज बनवूया स्वादिष्ट कुरकुरीत लज्जेदार कोथिंबीर वडी। इथे तुम्ही इंग्रेडियंट्स बघतच आहात। इथे मी हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेले आहे। 5-6 लसूणच्या पाकळ्या आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। छान असे बारीक करायचे आहे आपल्याला। आता इथे मी ॲड करत आहे ओवा, जीरा। आता आपल्याला इथे ग्राइंड करून घ्यायचं आहे। ग्राइंड झालेला आहे। इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। डोला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी बेसन पीठ, अर्धा वाटी बाजरीचं पीठ, जो पेस्ट आपण मिरचीचं बनवलं तो पेस्ट, थोडीशी तीळ आणि इथे मी तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करू शकता। मी माझ्या चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। थोडं लाल तिखट, हळद। छान एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे बिना पाणीचं। एकजीव करून घ्यायचं आहे। छान मिक्स करायचं आहे। इथे मी चिमूटभर पाणी ॲड करत आहे। थोडं तेल ॲड करणार आहोत। छान प्रकारे मिक्स करून घेणार आहे, एकजीव करणार आहोत। आपला डो रेडी आहे। थोडी तीळ ॲड करत आहे मी। चारी बाजूला आपल्याला तीळ पसरून घ्यायचे आहे। आता मी स्टीमची तयारी करत आहे। छान प्रकारे या ताटाला मी तेल लावून घेणार आहे। इथे स्टीमसाठी आपल्याला 15 मिनिटांसाठी ठेवायचं आहे। इथे मी झाकण लावलेलं आहे। 15 मिनिटं चेक करूया झाले की नाही। झालं आहे, 15 मिनिटं पण झालेली आहे आपले। आता काढून घेऊया। इथे आपला डो रेडी झालेला आहे। चला आपण कट करून घेऊया। तुम्ही कोणत्याही आकारात कट करून घेऊ शकता। अशा प्रकारे कट झालेले आहे। आता आपण टेम्परेचर चेक करत आहोत। एक वडी तळून बघणार आहोत आपण। छान प्रकारे तेल गरम झालेलं आहे। आता आपण तळायला सुरुवात करूया। बघा किती सुंदर असा ब्राउन कलर आलेला आहे। आपली कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे। चला तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा।